नमस्कार. मी रामभाऊ बागल, रामबाण यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये NDA सरकारनं घेतलेली शपथविधी आणि त्या शपथविधी संदर्भातलं या कार्यकाळात घडणाऱ्या घटना या सगळ्या गोष्टींचा आपण या ठिकाणी आज विचार करणार आहोत. मित्रहो, गेल्या 2014ला विकासाच्या मुद्द्यावर मोदी सरकारचे या देशामध्ये आगमन झालं. NDA आघाडी 2014ला सत्तेमध्ये आली आणि मग विकासाच्या मुद्द्यावर जी आघाडी आली होती त्याच आघाडीला 2019ला आणखी एक संधी मिळावी अशी आपली भूमिका त्या सरकारनं, मोदी सरकारनं जाहीर केली आणि त्याप्रमाणेही 2019ला पूर्ण बहुमत या सरकारनं दिलं. पण विकासाच्या मुद्द्यावर खूप मोठं अपयश आल्यामुळं खरं तरी मोदी सरकारचा जनाधार हा संपत चालला आणि ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी जवळपास 41 पक्षाशी गेल्या 8 महिन्यामध्ये युती केली आणि 41 पक्षाशी युती केल्यानंतर 41 पक्ष सोबत घेऊन NDA आघाडी पुनर्स्थापित करून त्यांनी जवळपास 293 जागा मिळवल्या. पण या 293 जागा मिळवत असताना खूप मोठी कसरत, खूप मोठ्या आघाड्या, साम दाम दंडभेद या सगळ्या गोष्टीचा पर्यायानं हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, न्यायालयीन व्यवस्था, त्यानंतर ED, CBI या सगळ्या गोष्टीचा वापर करून दहशतीच्या नावाखाली सगळे पक्ष सोबत घेऊन त्यांना ह्या ठिकाणी निवडणूक लढवावी लागली आणि तरीही 400 पारचा नारा दिला होता. परंतु 200+ भारतीय जनता पार्टी म्हणजे जवळपास 240च जागा त्यांच्याकडे आल्या. त्यामध्येही 240 जागा येत असताना एक गोष्ट इथं विशेष करून लक्षात घेतली गेली पाहिजे की 240 जागा या आल्या असल्या तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या जागा म्हणून त्यातील बघितल्या तर 133 जागा आहेत आणि 133 जागेच्या पुढं ज्या सगळ्या जागा आलेल्या आहेत त्या सगळ्या जागा इतर आयात उमेदवार आहेत. म्हणजे काही शिवसेनेतून आलेले, काही भारतीय जनता पक्षातून आलेले, काँग्रेसमधून आलेले, काही जनता दलाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या ठिकाणच्या पक्षाच्या माध्यमातून जे लोक आले त्या लोकांना उभा करून आधीच म्हणजे जर बघितलं तर बिहारमध्ये जीनतराम मांझी हे माजी मुख्यमंत्री त्यांनी आत घेतले आणि ते खासदार झाले. असे जे जनता दल युनायटेड असेल, काँग्रेसमधले असतील, अगदी ज्योतिरादित्य शिंदे या काँग्रेसकडून काँग्रेसवासी झाले, असे मूळ बेस काँग्रेस असणारे किंवा इतर असणारे असे त्या ठिकाणी आघाडी करून 133+ होऊन 240चा आकडा यांनी पूर्ण केला आणि 240चा आकडा पूर्ण झाल्यानंतर 293 जागा या त्यांना NDA आघाडीला मिळाल्या आणि 293 जागेमध्ये सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे की बिहारचे नितीश कुमार यांना 12 सीट मिळाल्या आणि आंध्र प्रदेशचे N चंद्राबाबू नायडू यांना जवळपास 16 सीट म्हणजे 17 सीट त्यांना मिळाल्या. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आजचा 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पंचवार्षिक योजनेच्या मोदी सरकारचा खरा आधार जर असेल तर नितीश कुमार आणि N चंद्राबाबू नायडू हे दोन आहेत. आणि काय हे दोन काय आहेत तर 293 जागा आहेत. तर ह्या 293मध्ये जागा किती विश्वासार्हतेचा हा खरा तरी एक मुद्दा आहे. 240 जरी भाजपच्या जीवावर म्हणजे पक्षाच्या सिम्बॉलवर कमळ या नावावर जर निवडून आले असतील तर त्या तेवढ्या नाहीत आणि मग मोदींची अस्थिरता त्या ठिकाणी निर्माण होते आणि ती झाली आणि त्याचे परिणाम शपथविधीच्या ठिकाणी आपल्याला दिसून आले की मोदीचा जोर त्या ठिकाणी जाणवला नाही किंवा पक्षाच्याही सगळ्या गोष्टीवर कुठेही असं सत्ता आली. परंतु सत्ता आल्यासारखं त्यांना कधी वाटतच नव्हतं कारण त्यांनी अपेक्षा ठेवली होती 400 पारची आणि ॲट एन प्रकारे ॲट एनी कॉस्ट सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यांनी केलेल्या सगळ्यात वापर हा या ठिकाणी फेल ठरला आणि मग कुठंतरी 240 कसं तरी गोळा करावं लागलं आणि 293 या 273 जागा ह्या बहुमतासाठी आवश्यक असणारा तो आकडा पार झाल्यामुळं मोदी सरकारचा शपथविधी झाला आणि जवळपास 60 मंत्र्यांनी त्या ठिकाणी शपथ घेतली. त्यामध्ये बरेच JDU जनते इतर ज्या आघाड्या आहेत 41 पक्षाच्या त्यातले आमदार, खासदार यांच्यासोबत त्यांनी शपथविधी घेतली आणि त्यामध्येही मग आता असंतोषाच्या वाऱ्या उघड गोष्टी बोलायला सुरुवात झाली. म्हणजे महाराष्ट्रात अण्णा बनसोडेंनी त्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली किंवा
या ठिकाणी पुण्यातूनच श्रीरंग बारणेंनी शिवसेनेच्या या गोष्टीची नाराजी व्यक्त केली. अशा गोष्टी भविष्यात येणार आहेत आणि त्याला आता मोदी सरकार काहीही करू शकत नाही, कारण आता दम देण्याचे दिवस गेले. कारण दम द्यायला गेला का सत्ता संपणार आहे, ही गोष्ट आहे. आणि एक बाजू आहे की दोन गोष्टी आहेत. तर त्याच्यामधली एक गोष्ट की चंद्राबाबू नायडू हे 135 विधानसभेच्या सीट घेऊन आंध्र प्रदेशमध्ये आता मुख्यमंत्री होत आहेत आणि 16 त्यांच्या सीट आहेत. आणि त्यांनी दुसरी एक गोष्ट मागितली की लोकसभेचं अध्यक्षपद त्यांना हवं आहे. ॲट एनी कॉस्ट त्यांना ते द्यावं लागणार आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची खातीही त्यांना दिली गेली. त्यांची अपेक्षा आणखीन एक होती की अर्थ खातं त्यांना हवं होतं, पण अर्थ खातं त्यांना मिळालं नाही. मोदींनी त्या गोष्टीविषयी थोडीशी स्वतःच्या हातात ताकद ठेवावी, कारण मोदींचा स्वभाव हा ॲडजस्टेबल नाही, तर तो किम्यांच्या रूपातला आहे. आणि त्या किम्यांच्या स्वभावामुळं त्यांनी त्या गोष्टी ठेवल्या हातात. आणि त्यामुळं गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री ही 4 खाती महत्त्वाची खाती की त्यांनी त्यांच्याकडे स्वतःकडे ठेवली, भारतीय जनता पक्षाकडे ठेवली. पण आता लोकसभा अध्यक्षपद, उपाध्यक्षपद, उपराष्ट्रपद ही पदं उद्याच्या काळात आघाडीला जाणार आहेत. म्हणजे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूच्या कलानं त्या गोष्टी होणार आहेत. यामध्ये दुसरी एक गोष्ट आहे की जवळपास 100 सीट काँग्रेसनं मिळवल्या आहेत. म्हणजे आज त्या 99 आहेत, पण 2 ठिकाणी राहुल गांधी निवडून आलेले आहेत. त्यातली एक वायनाडच्या सीटची राजीनामा ते देतील आणि अमेठी त्यांच्याकडे राहील, रायबरेली. आणि त्या रायबरेलीतून उत्तर प्रदेशचं नेतृत्व ते करतील आणि येणारा जी कमबॅक आहे तर त्या ठिकाणी एक सीट काँग्रेसचं परत येईल किंवा इतर आघाडीची येईल. पण 100 सरासरी त्यांच्या सीट आता काँग्रेसच्या आहेत असं धरून चालू. तर त्या काँग्रेसच्या सीटमधून आज त्या ठिकाणी त्यांना सक्षम विरोधी पक्ष त्या ठिकाणी येणार आहे. आणि जवळपास 232 सीट ह्या इंडिया आघाडीच्या आहेत. त्यामध्ये जवळपास 38 पक्ष आघाडीत आहेत. आणि त्यामुळं काँग्रेसही उद्याच्या काळात काय हालचाल करू शकतो किंवा आगाऊपणा करू शकतो असं नाही. तर काँग्रेसनं जर एकतर्फी भूमिका घेतली, कुठंतरी हेकेखोरपणाची भूमिका घेतली, तर उद्याच्या काळात त्यांना त्याचा उपयोग होणार नाही, त्यांना त्याचा त्रासच होईल. आणि आज जवळपास 133 भाजप आणि 100 काँग्रेस अशी काँग्रेसची आणि भाजपची सध्याची अवस्था आहे. म्हणजे ही जी लोकसभा आहे ही टोटली त्रिशंकू आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण 240 जरी भाजपच्या सीट असतील तर त्या केडर बेस नाहीत, त्या आयात उमेदवाराच्या जीवावर आकडा जुळलेला आहे. आणि हा आकडा खूप मोठा टिकू शकतो असं नाही. जे काँग्रेसच्या पूर्वीच्या मुशीतून आले ते आज भाजपमध्ये ॲडजस्ट झालेत. उद्या भाजपच्या मुशीत ॲडजस्ट झालेले उद्या काँग्रेसच्या मुशीत जायला कधीही मागं पुढं पाहणार नाहीत. हाही संभाव्य धोका उद्याच्या काळात समजू शकतो आणि होऊ शकतो. या गोष्टीचा विचार करून मोदी किंवा शहा उद्याच्या काळामध्ये चालणार आहेत. आता ED CBIचा विषय दुकान बंद झालं. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टामध्ये आपण कसेही करून त्या ठिकाणी सरकार चालू ही भूमिका आता नाही. आता समतेचीच भूमिका घ्यावं लागेल, विकासाची भूमिका घ्यावं लागेल. आणि या छोट्या पक्षाला म्हणजे छोटे जे 41 पक्ष आहेत त्यामधल्या बऱ्याच पक्षांना आता ऐकावं लागेल. त्यांचे मुद्दे आहेत. त्यांनी परवाच सांगितले की CCA, CBA ह्या गोष्टी आता पुढं चालणार नाहीत, तर त्या कॅन्सल कराव्या लागतील. त्याचबरोबर अग्निवीर कॅन्सल केली पाहिजे आणि ह्या गोष्टी कॅन्सल कराव्या लागणार आहेत. कारण उद्याच्या काळात त्यांना ते चालणं शक्य नाही. अन्य नाही तर मोदी त्या ठिकाणी टिकणार नाहीत. आणि मोदींनी जर त्या ठिकाणी आगाऊपणा केला तर त्याचे परिणाम उद्याच्या काळामध्ये येणार आहेत. आणि हे सरकार चालवत असताना अनेक संकटे या सरकारला आहेत. म्हणजे एका बाजूला चंद्राबाबू नायडूंचा अंकुश आहे, तर दुसऱ्या बाजूला 1 वर्षामध्ये नितीश कुमारांचं बिहारमध्ये निवडणूक आहे. आणि बिहारमधली निवडणूक जर बघितली तर उद्याच्या काळात बिहारची निवडणूक झाल्यानंतर कधीही नितीश कुमार कधीही पलटू शकतात. कारण त्यांना पलटूराम हे नाव आहे. देशामध्ये जे 2 नेते आहेत त्यामध्ये शरद पवार आणि नितीश कुमार ही 2 माणसं अशी आहेत की सत्तेची समीकरणं जुळवण्यासाठी ते कोणत्याही थराला कसेही जाऊ शकतात. हे आजपर्यंत ठरलेलं आहे, झालेलं आहे. आणि याच ठिकाणी त्या गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे उद्याच्या काळातली जी 2024च्या लोकसभेनंतरची जे सरकार, मोदी सरकार चालणार आहे ते बिहार आणि आंध्र प्रदेश या कलानं चालणार आहे. आणि महाराष्ट्राला विचारात घ्यावं लागणार आहे. कारण महाराष्ट्रात ही येत्या 4-6 महिन्यामध्ये ह्या निवडणुका आहेत. आणि ह्या निवडणुकीचा काळ जर बघितला तर आज महाराष्ट्रातली सत्ता ही भाजपच्या हातून गेलेली आहे. म्हणजे भाजप जर लोकसभेचा सारासार विचार केला तर लोकसभेच्या सीट्स जर बघितल्या तर भाजपच्या आता 9 आहेत. 21वरून जवळपास 18वरून 9 झालेत. म्हणजे 50% त्यांचं आत्ता संपलेलं आहे. म्हणजे 105 मधले जर 50% संपले तर 50च्या जवळपासचेच आज आमदार त्यांचे आहेत. आणि ओरिजिनल जर बघितलं तर 42 आमदार भारतीय जनता पक्षाच्या केडरचे आहेत आणि बाकीचे सगळे आहेत ते आयात आहेत. याच गोष्टीचा जर विचार केला तर मग उद्याच्या काळात त्यांना निवडणूक लढवताना 105वरच निवडणूक लढवावी लागेल का, किंबहुना त्याच्यापेक्षाही जागा कमी त्यांना घेऊन एक लवचिक भूमिका घ्यावं लागेल. इथं जर पाहिलं
तर शिवसेनेची म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा परफॉर्मन्स खूप चांगला झाला आहे. एवढ्या जागा येतील असं कधी वाटलं नव्हतं. फक्त त्यांच्या जागा या कल्याण मुंबई या भागामध्ये बसतील असं वाटत असताना त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वदूर म्हणजे कोकणमध्ये असेल, कल्याण मुंबई, ठाण्यामध्ये तर त्यांनी त्यांचा गट राखलाच. आणि त्याच्यानंतरची की विदर्भ मराठवाड्यामध्येही काही सीट्स त्यांच्या आल्या, उत्तर महाराष्ट्रात आल्या. त्यामुळे त्यांच्या सीट 7 आहेत. आणि त्यामुळे त्यांना आता जर बघितलं तर जवळपास शिवसेनेच्या 56 पूर्वीच्या जागा आणि आणखीन काही वाढवून जागाही त्यांना द्याव्या लागणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटानं त्या ठिकाणी जागा मागितलेल्या आहेत आणि त्या जागाही जवळपास 80+ जागा असतील. म्हणजे सरासरी समान 8×24 म्हणजेच 90च्या जवळपास किंवा 90-95 सीटच्या एका समान अंतरानं इथं सरकारमध्ये जागा वाटप करावं लागणार आहे. आणि हे जागा वाटप करताना हे महाराष्ट्राचं स्थिरता ठेवावं लागणार आहे. त्याचं कारण एकच आहे की जरी ही लोकसभेची निवडणूक बिहार आणि आंध्र प्रदेश यांच्या ताब्यात असली तरी महाराष्ट्रातून वसूल हा देशाच्या एकूण उत्पन्नाच्या 48% आहे. त्यामुळं अर्थशास्त्रीयदृष्ट्या देश चालवायचा असेल तर महाराष्ट्र हातात असला पाहिजे. आणि महाराष्ट्र जर हातात नसला तर मग देशामध्ये जी काय आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्यायचा असेल किंवा बिहारमध्ये जे काय बॅकलॉग भरून काढण्यासाठी जी मदत करायची असेल ती जर मिळवायची असेल तर महाराष्ट्राला सोबत असणं गरजेचं आहे. आणि ते जर सोबत नाही राहिलं, उद्याच्या काळात जर हे आघाडी सरकारच्या काळात गेलं तर राज्याचे सरकार या ठिकाणी येऊ शकतात. मग ते राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल, या दोघांच्या हातात जर सरकार आलं, कारण हे खरं तर दोघांच्या हातातच सरकार आहे. काँग्रेसमध्ये जर बघितलं तर सगळा प्रभाव शरद पवारांच्या कलानंच चालणार आहे. कारण काँग्रेसमध्ये आज महाराष्ट्रातला सर्वदूर चालणारा नाव किंवा सर्वसूर चालणारा नेता हा कोणीच नाही. जरी त्यांचा 13 आकडा असला तर तो 13 आकडा हा त्यांचा नाही. तर त्यांनी न मिळणाऱ्या सीट्ससुद्धा घेतल्या आणि त्या ठिकाणी लढली, ती लवचिकता सहन केली आणि त्यामुळे या गोष्टीचा 13चा आकडा जरी पूर्ण झाला तरी 13वर ते एकटे म्हणून निवडून येऊ शकत नाहीत किंवा त्यांना उद्याच्या काळातला चेहरा जरी आज प्रफुल्ल पटेल या ठिकाणी नाना पटोले किंवा अमित देशमुख यांना जर तुम्ही मुख्यमंत्रीपद 2-2 म्हणून जर जाहीर करत असाल तर उद्याचं मुख्यमंत्रीपदाचं काँग्रेसच्या दृष्टीनं दिवास्वप्नच असणार आहे. आताच्या काळात उद्या मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा सेनेचा होईल आणि राज्याचा जर मुख्यमंत्री महाराष्ट्राचा सेनेचा झाला तर उद्याच्या काळात उत्पन्नाच्या प्रमाणात आम्हाला निधी मिळाला पाहिजे ही भूमिका मात्र राबवली जाईल. आणि उत्पन्नाच्या प्रमाणात जर निधी मिळाला पाहिजे अशी जर भूमिका झाली तर ती केंद्राला परवडणारी नाही. कारण केंद्रातल्या पदाचे जे काही पगारसुद्धा आहेत ते सुद्धा महाराष्ट्रातल्या वसुलीवर अवलंबून आहेत. कारण एकूण देशाच्या उत्पन्नाच्या 48% उत्पन्न हे महाराष्ट्रातून जातं आहे, एकट्या मुंबईमधून जातं आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मुंबईलाही त्याचबरोबरचा उद्याचा दर्जा द्यावा लागणार आहे, त्याचबरोबर समतेची भूमिका घ्यावी लागेल. एवढी मोठी लवचिक भूमिका ह्या देशाच्या पंतप्रधानांना घ्यावी लागणार आहे की ज्यांच्या देहबोलीत नाही, शब्दात नाही, डोक्यात नाही, पण आता ते प्रत्यक्षात अवलंबावं लागणार आहे. आणि जर हे अवलंबलं नाही तर मग मात्र ह्यांचं सरकार टिकल अशी परिस्थिती नाही. कारण कुणी कधीही कसंही सटकू शकतो. कारण चंद्राबाबू नायडू असतील किंवा नितीश कुमार असतील तर नितीश कुमारला भीतीनं गेल्या वेळेस पक्षामध्ये सोबत घेण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री पदाच्या जेलमध्ये टाकून आहे तर तुम्ही आमच्यासोबत या, ते तुमच्यासोबत आले पण आज ते तुमच्याच बोकांडी बसलेत. आत्ताची परिस्थिती अशी आहे की चंद्राबाबू नायडूंनी जवळपास 15-16 महिने जेलमध्ये काढलेले आहेत. त्यामुळे लोकसभेचं अध्यक्षपद घेतलं. आज जरी अजितदादा म्हणले की उद्या तिथले विरोधी पक्षातले काही आमदार, आमचे खासदार हे एनडीए आघाडीबरोबर येतील तर हे सगळं साफ खोटं आहे. कारण हे आता शक्य नाही. कारण लोकसभेच्या अध्यक्षांनी त्याला प्रमाण द्यावं लागेल. लोकसभेचं अध्यक्षपद हे भारतीय जनता पक्षाकडे आता असणार नाही. आणि जर हे पण अध्यक्षपद टिकवलं तर हे सरकार टिकणार नाही. सरकार टिकवायचं असेल तर अध्यक्षपद हे चंद्राबाबू नायडूंना द्यावं लागेल. कारण चंद्राबाबू नायडू तेवढे हुशार आहेत. कारण ते काय सहजासहजी एवढे बनणार नाहीत. आणि दोन्ही एकाही वेळी, कारण एकाचं सरकार आज आलं आहे आणि दुसऱ्याचं 1 वर्षानंतरच्या निवडणुका आहेत. तिसरी जी महाराष्ट्राची निवडणूक होती ती उद्याच्या 6 महिन्यामध्ये निवडणूक आहे. ह्या 3 राज्याचा विचार करून देशाचं नेतृत्व चालवावं लागणार आहे, अशी एकूण आत्ताची परिस्थिती आहे. आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये मोदी सरकारनं जरी 7च्या जम्बो मंत्रिमंडळाचा शपथविधी घेतला असेल आणि जरी मंत्रिमंडळाच्या शपथविधीत वाघाचा प्रवेश झाला असेल तर ते बिबट्या कुठल्या असेल हे मात्र आता सांगता येत नाही. तर ज्या राजभवनात घुसलेला बिबट्या आहे हा बिबट्या नक्कीच मोदीला सोबत करतो का मोदीच्या पाठीमागे लागतो हे उद्याचा काळच ठरवेल. ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे. नमस्कार.